विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ध्यास प्रबोधिनीमध्ये। माझ्या पाठीमागे तुम्हाला पुस्तकाचं कव्हर पेज दिसते आणि होय, ज्या गोष्टीची आपण एकदम आतुरतेने वाट पाहत होतो ते आपलं महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे जिस्ट ऑफ महाराष्ट्र याची द्वितीय आवृत्ती आपल्या ध्यास प्रबोधिनी मार्फत प्रकाशित झालेली आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे। या पुस्तकाचे आपले प्रमुख वितरक आहेत आई बुक सेंटर आणि पुण्यामध्ये यांच्या मार्फत सगळीकडे हे पुस्तक अवेलेबल असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते आता लवकरच मिळून जाईल। बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर याची सॅम्पल पीडीएफ टाका, त्याची सॅम्पल पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे। बऱ्याच टेलिग्राम चॅनल तुम्हाला ते दिसेल। पुस्तकात वेगळं असं काय आहे आणि या पुस्तकाचा वापर आम्ही का करावा यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय की पुस्तकाचं नेमकं वेगळेपण काय आहे। तर पुस्तक आपलं आपण नेहमीच ठेवलाय जिस्ट हा शब्द मला फार आवडतो। मी पहिल्यापासून आपल्या पुस्तकाच्या याच्यामध्ये हा जिस्ट शब्द अंतर्भूत केलेला आहे। जिस्ट म्हणजे ना एखादी मोठी गोष्ट आपल्या समोर असते आणि त्या मोठ्या गोष्टीला कमीत कमी वेळेमध्ये आपण त्या ताकदीनं तेवढ्याच प्रभावानं एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असतो आणि पुस्तकही तसंच आहे। पुस्तकाला पहिल्या आवृत्तीला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलाय, सेमच आपल्या भारताच्या भूगोलाच्या जिस्ट ऑफ इंडियाला सुद्धा तुम्ही जो प्रतिसाद दिलाय, कारण त्याच्यामध्ये आपण तितक्या परीक्षात्मक पद्धतीनं तो कंटेंट कव्हर केलेला आहे। याही पुस्तकामध्ये तुम्हाला त्याच गोष्टी दिसेल, लक्षात घ्या। आणि हे पुस्तक अगदी राज्यसेवेच्या पूर्व मुख्यपासून ते अगदी सरळ सेवेमधल्या सगळ्या परीक्षांपर्यंत प्रत्येक परीक्षेला वन स्टॉप सोल्युशन असणार आहे, हे आपण इथं बघू शकतो। पुस्तकाची वैशिष्ट्य प्रमुख काय ते लक्षात घ्या। पहिलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे पुस्तक आयोगाच्या आतापर्यंतचे महाराष्ट्र भूगोलाचे 1,500 प्लस पीवायक्यू आहेत, ह्या सगळ्या पीवायक्यूला अनुसरून तयार केलेलं आहे। म्हणजे हे पुस्तक बनवताना ज्यावेळेला पहिल्या आवृत्ती मी बनवत होतो आणि दुसऱ्या आवृत्तीचं लेखन करत होतो त्यावेळेला आतापर्यंत आयोगाचे जेवढे पीवायक्यू आहेत प्रामुख्यानं 2008, 9, 10 पासूनच्या पुढचे 1,500 प्लस पीवायक्यू मला बघायला मिळाले आणि त्या पीवायक्यू मधून आयोगाचा प्रश्न विचारण्याचा संदर्भ काय। समजा तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा टॉपिक घ्या, तुम्ही जलसिंचनाचा टॉपिक घ्या, याच्यामध्ये सगळ्याच टॉपिक मध्ये प्रश्न विचारण्याचे संदर्भ काय, याच्यामध्ये आयोग नेमकं कसं प्रश्न विचारते, त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन कसं होत गेलेलं आहे आणि आयोग तिथे किती डीप लेवलला पोहोचते, या सगळ्याचा अभ्यास करून आपण तो टॉपिक त्या पद्धतीने दिलाय। आता विषय असा असतो की मार्केटमध्ये अगदी 800, 900, 1000 पानांपासून ते शॉर्ट पर्यंत सगळी पुस्तकं उपलब्ध असतात, पण पुस्तकामधनं एक्झाम ओरिएंटेड कंटेंट कव्हर झाला पाहिजे, हे माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे, हे लक्षात घ्यायचं। आणि मग आमचा प्रामाणिक प्रयत्न असा असतो की तुमच्यापर्यंत तो कंटेंट तितक्या ताकदीनं पोहोचला पाहिजे। त्यामुळे पुस्तकाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की आयोगाच्या 1,500 प्रश्नांचा संदर्भ घेऊन आपण तयार केलेलं पुस्तक आहे। म्हणजे याच्यामध्ये आयोगाचे पीवायक्यूज तुम्हाला मिळतील, परंतु इथून पुढे लेअर 2, लेअर 3, लेअर 4 असे जर अवघड प्रश्न आयोगाने टाकले तर त्याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे, हे लक्षात घ्या। आणि हे पुस्तक अगदी शेवटच्या 12 जुलै 2026 ला झालेल्या गट क मुख्य परीक्षा 2025 पर्यंत अपडेट केलेला आहे, त्यामुळे एकदम लेटेस्ट एडिशन तुम्हाला लक्षात घ्यायचंय। आणि पुस्तक आपलं टोटल पेजेस याची 152 आहेत, 152 पानांमध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट कव्हर करता येतो, ही माझी हमी किंवा गॅरंटी, हे लक्षात घ्या। कारण या पुस्तकातनं मागच्या पुस्तक आल्यानंतर ज्या काही तुमच्या 4 ते 5 परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 90-95% टॉपिक कव्हर केलेला आहे। प्रश्न याच्या शक्यतो बाहेर गेलेला नाही आणि एखादा प्रश्न बाहेर गेला तर पीवायक्यू अनालिसिसच्या माध्यमातून तो आपल्याला सोडवता येतो, त्यामुळे हे पुस्तकाचं ते वेगळेपण आहे आपल्याला इथं लक्षात घेता येतं। ओके, पुस्तकाची अजून वैशिष्ट्य आपण साधारणतः बघितली तर पुस्तकामध्ये एक लक्षात घ्या की नवीन जो सिलेबस आहे, पॅटर्न आहे, त्याच्यानुसार आपण त्याची मांडणी केलेली आहे। दुसरी गोष्ट की भरमसाठ माहिती देण्यापेक्षा आपण आयोगाच्या लेअरिंग पद्धतीला अनुसरून दिल्या। लेअरिंग म्हणजे काय असतं, एखादा एक टॉपिक आहे तुमचा, समजा आपण घेऊयात महाराष्ट्र पठाराचा टॉपिक आहे, तर महाराष्ट्र पठाराचा अगदी सोपा प्रश्न म्हणजे आपण त्याला लेअर 1 म्हणूयात, ते अगदी महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही क्रिटॅशियस कालखंडामध्ये झाली, हा अगदी लेअर 3, 4 चा प्रश्न, इथपर्यंतची सगळी माहिती आपण त्या पोर्शन मध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुस्तकाची रचना यावेळेला आपण खूप आकर्षक केलेली, तुम्हाला आता ते बघायला मिळेल, तुम्हाला सॅम्पल पीडीएफ मी दाखवणार आहे। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर भूगोलासाठी आम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीडीचा वापर करतो, ऑलरेडी या पुस्तकामध्ये स्टेट बोर्डचे सगळे संदर्भ, म्हणजे नवीन पुस्तकं वापरण्याऐवजी जुनं 4थीचं, 9वीचं आणि 10वीचं पुस्तक, या तीनही पुस्तकांमधला कंटेंट आपण इथं दिलाय, प्लस तुमच्या एनसीईआरटी मध्ये जिथं रेफरन्स आहेत त्या गोष्टी सुद्धा इथं दिलेल्या आहेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही मराठी एडिशन आहे आपली जिस्ट ऑफ महाराष्ट्राची, इंग्लिश एडिशन पण ऑलरेडी आपण पहिली आवृत्ती काढली होती, ती मार्केटमध्ये आता उपलब्ध नाही, पण दुसरी आवृत्ती आपली लगोलग एक 15-20 दिवसामध्ये अवेलेबल होणार आहे। तर इंग्लिशचा संदर्भ सुद्धा या मराठी आवृत्तीमध्ये पण आपण दिलाय आणि इंग्लिशची प्युअरली इंग्लिश आवृत्ती सुद्धा आपली तितकी ती असणार आहे, हे आपण इथं लक्षात घेऊ शकतो। सोबतच आपल्याला इथं बघायचं की गरजेच्या ठिकाणी इंग्रजी संकल्पना दिलेल्या आहेत। त्यानंतर आपण एक नवीन गोष्ट ऍड केली की विद्यार्थ्यांनी काढलेले हस्तलिखित नकाशे जे आहेत आपल्या, तर ते इथं समाविष्ट केलेले आहेत, प्लस प्रत्येक चॅप्टर नंतर
तुम्हाला एक ब्लॅक मॅप दिलाय, कारण भूगोल हा नकाशाच्या माध्यमातून शिकण्याचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर नंतर तुम्हाला इथे एक ब्लँक मॅप दिसेल. तो धडा शिकल्यानंतर कुठलेही लेक्चर तुम्ही बघा, आपलं बघितलं किंवा बाहेरचं बघितलं तरी सुद्धा त्या लेक्चरमध्ये शिकलेला कंटेंट तुम्हाला तिथं नकाशामध्ये काढता येतो, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे हे पुस्तकाचं आपलं वेगळंपण आहे आणि आयोगाला अनुसरून या सगळ्या गोष्टी आपण तिथं करतोय, हे आपण लक्षात घ्या. आवश्यक ठिकाणी आपले ट्रिक्स आहेत, दिशाक्रम आहेत, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि प्लस यातच आपण काय केलंय, प्रत्येक चॅप्टर नंतर त्या चॅप्टरचे पीओक्यूज आणि सगळे पीओक्यूज न घेता पर्टिक्युलरली आपण 2020 ते 26 म्हणजे 2020 पासून अगदी 12 जुलै 2026 पर्यंत आलेल्या सगळ्या परीक्षांचे पीओक्यू याच्यामध्ये अंतिम उत्तर तालिकेसह अपलोड केलेले आहेत. हे त्याचं वेगळेपण आहे, हे लक्षात घ्या. यावर्षी आपण ते ध्यास प्रबोधिनी पुणे ही आपली स्वतःची संस्था आहे त्यांच्या मार्फत प्रकाशित केलेलं आहे. म्हणजेच काय, तर परंपरा जुनी आहे, विश्वास तोच आहे, पण ओळख नवी आहे आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देता, याबद्दल तुमचे पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद. सॅम्पल पीडीएफ मध्ये गोष्टी दाखवतात. आता अनुक्रमणिका तुमच्या समोर दिसते. टोटल सगळे चॅप्टर्स आहेत, प्रॉपर पद्धतीने आपण कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय महाराष्ट्र आहे, डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे, महाराष्ट्राची भूगर्भ रचना आहे, महाराष्ट्राची नदी प्रणाली प्रॉपर पद्धतीने कव्हर केलेली आहे, महाराष्ट्राचं हवामान अगदी लेटेस्ट म्हणजे तामिनी घाटावरचा जो प्रश्न आला आता 12 जुलैला, त्याचा संदर्भ ऑलरेडी मी पुस्तकामध्ये दिलेला होता. त्याच्याविषयी अधिक ऍडिशनची माहिती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अपलोड केलेली आहे. सोबतच मृदा आणि कृषी जलसंपत्ती म्हणजे आता जो गडबच्या 14 जूनच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आलता की तलाव आणि विभाग आणि जिल्हा, हा ऑलरेडी आपल्या पुस्तकामधला कंटेंट होता, तुम्हाला पाहायला इथं मिळेलच. सोबतच महाराष्ट्रातली प्राणी संपत्ती, वनसंपत्ती, खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधने 150 मेगावॅटचा प्रकल्प जो आता प्रश्न आलेला होता, तो ऑलरेडी याच्यामध्ये मी कव्हर केलेला होता. म्हणजे हा समाधान वाटते की आपल्याकडे हा कंटेंट आहे, कमी पानांमध्ये एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देण्याचा आपण इथं प्रयत्न करतोय. सोबतच महाराष्ट्रातले उद्योगधंदे आहेत, महाराष्ट्रामधला वाहतूक आणि दळणवळण तो कंटेंट कव्हर केलाय. पर्यटनामध्ये सुद्धा आपण खूप डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आणि लोकसंख्या आपला हातखंडाचा युट्यूबला तुम्ही जाऊ बघू शकता, लोकसंख्येचं लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलंय, ते आपल्या पुस्तकाच्या माध्यमातूनच आपण कव्हर केलेलं आहे, हे बघू शकतो. सो हे सगळे टॉपिक आपण या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. आता बघा, तुम्हाला प्राकृतिक भूगोल या चॅप्टर मधला पश्चिम घाट किंवा सह्याद्री हा टॉपिक आपण घेतलाय. बघा, आता हा मेन कंटेंट आहे तुमचा, जो तुम्ही करायलाच पाहिजे. आणि इथं महत्वाचे या कंटेंटमध्ये आयोगाचे आलेले पीवायक्यू ते कव्हर केलेले असतात. त्यामुळे दोन्हीची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि एकाच याच्यामधनं तुम्हाला पीवायक्यू प्लस कंटेंट या दोन्हीचा अभ्यास होतो. हा बघा, सह्याद्री पर्वतामुळे बघा, सह्याद्री पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात, एवढ्यापर्यंतच आयोगाचा आत्ताचा प्रश्न आहे. हा झाला लेअर 1 आणि लेअर 2 चा कंटेंट आपण ऑलरेडी दिलाय की त्याला प्रमुख जलविभाजक का म्हणतात, याचं एक्सप्लेनेशन ते दिलेलं आहे. सोबतच पुढचा प्रश्न बघा की सह्याद्री पर्वत हा सरळ रेषेत नसून तो वक्राकार झालाय, हा लेअर 3 चा कंटेंट सुद्धा आपण तिथं ऑलरेडी दिलेला आहे, हे लक्षात घ्या. बाकी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे सगळा कंटेंट इथं आपण केलेला आहे. काही ठिकाणी इंग्रजी संकल्पना आपण दिलेल्या आहेत, ब्लॉक माउंटन, गट पर्वत म्हणजे काय, हे ऑलरेडी ऍड केलेले आहे. हे पुस्तकाचं वेगळे कोण आहे, त्यामुळे वाचायला एकदम सोपं जातं. महाराष्ट्रातले महत्वाचे घाट आणि घाट देताना बऱ्यापैकी उत्तरेकडनं दक्षिणेकडे देण्याचा प्रयत्न केलाय. सोबतच जवळ बघा, आता 32 घाट तुम्हाला दिसतात, म्हणजे गरजेपेक्षाही जास्त मी घाट दिलेत, कारण आयोगाला थोडा लेअर 3 लेअर 4 कडे जायचा आता ओढा आहे, तर तिथले घाट आले तर आपलं चुकायला नको, तर हे लक्षात घ्या. त्यामुळे बघा, तुम्हाला कंटेंट करतोय की त्या परीक्षेबहू पद्धतीने आपण कंटेंट कव्हर केलेलं आहे. आता हा खडक प्रणाली चॅप्टर मधला चार्ट आहे. आयोगाने आतापर्यंत प्रश्न काय विचारला माहितीये का, फक्त खडक प्रणाली आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा. आपण त्याच्या पुढे लेअर 3 आणि 4 गेलोय. लेअर 3 मध्ये ते विचारणार की या खडक प्रणालीमध्ये कुठल्या प्रकारच्या सिरीज आढळतात, श्रेणी आढळतात, आणि त्याच्या पुढे यात कोणत्या महाकल्कामध्ये निर्माण झाल्या, इथपर्यंत आपण पोहोचलेले आहेत. आयोगाच्या आधीचे पीवायक्यू आहेत की आयोगानं ऍसिडिक आणि बेसिक खडक म्हणजे काय विचारलं, आपण त्याच्यावरती हा बेसॉल्टचा खडक आहे, बेसॉल्टचा खडक, दख्खनचा पठार, त्याचा रेफरन्स इथपर्यंत अगदी जाऊन पोहोचलेलो आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळं हे लक्षात असू द्या किंवा महत्वाचे या कंटेंटच्या अंडर आपण इथून पुढे येणारे लेअर 3 आणि लेअर 4 चे प्रश्न सुद्धा कव्हर करतोय. म्हणजे महत्वाचे मध्ये तुम्हाला पीवायक्यूचा संदर्भ दिसेल आणि हे लक्षात असू द्या मध्ये तुम्हाला पुढचे लेअर 3 आणि 4 चे प्रश्न दिसणार, त्यामुळे अगदी वाचायला सुटसुटीत. एवढे पान केलं तरी खडक प्रणाली नावाचा चॅप्टर महाराष्ट्रातला आपला कव्हर होतो, हा विश्वास आहे आणि समाधान आहे, हे गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो. पुढे आता हा घेतलाय आपण नदी प्रणालीमध्ये. नदी आपण कसं कव्हर केलंय बघा. आता ही भीमा नदी आहे, भीमा नदीचे प्रॉपर डिटेल म्हणजे अगदी भीमा नदीच्या काठावरची तीर्थक्षेत्र इथं तुम्हाला दिसतील, इथपर्यंतचा कंटेंट आपण कव्हर केलेला आहे. त्याची महाराष्ट्रातली लांबी, टोटल भारतातली लांबी,
ही सुद्धा कव्हर केलेली आहे. आता भीमेचं बघा संकेतिक माध्यमातून काढले. भीमेचं हे तुमचं पूर्व दिशेला वाहणारं पात्र आणि त्याच्या उजव्या बाजूच्या आणि डाव्या बाजूच्या उपनद्या डिटेलमध्ये कव्हर केल्यात. त्या नद्यांचा संगम अगदी आता रिसेंटली राज्यसेवा पूर्व 2025 ला प्रश्न आलेला होता, तो म्हणजे तुमचा भीमा आणि इंद्रायणीचा संगम, अगदी तो कव्हर झालेला आहे. अगदी कऱ्हा, नीरा आणि बाणगंगा इतक्या डिटेल पर्यंत आपण कव्हर केले. पुन्हा त्यांच्या काठावरची शहरं एक केले केले आणि त्याला अजून पुन्हा मग ओझरला अष्टविनायक आहे का, त्यानंतर करा ही कुणाची उपनदी हे तिथंच दिलेलं आहे आणि पुढच्या गोष्टी कव्हर केल्या. त्यामुळं कलात्मक पद्धतीने पुस्तकाची मांडणी केली. आमच्या पुस्तकाची जे अक्षर जुनी केलेली आहे शिवाजी हराळे खूप कल्पकतेने या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यामुळे तिथं आपण बघू शकतो खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी आहेत. सोबतच बघा आणि हा नुसतं हेच नाही तर याच्या पुढे आपण या नद्यांचे हस्तलिखित नकाशे सुद्धा काढलेत. म्हणजे आता खूप सारं डीटीपी आणि प्रिंटिंग कडून पुस्तकाची पानं वाढून किंमत वाढून त्याचा उपयोग नाही. हाताने काढलेले प्रत्येक नदी खोऱ्याचे म्हणजे भीमेचा नकाशा आहे, गोदावरीचा नकाशा आहे, कृष्णेचा आहे, वर्धा वैनगंगा पैनगंगेचा आहे, तापी आणि पूर्णेचा सगळे नकाशे हस्तलिखित काढलेले स्वतंत्र पानावरती या चॅप्टरच्या शेवटी दिले. त्यामुळे ती पण आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला त्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करता येतो हे लक्षात घ्या. सोबतच बघा आता पुढचा आहे हवामानाचा टॉपिक. बघा हवामानामध्ये तुमचा तामिनीचा वगैरे प्रश्न तर होता, सोबतच ते कव्हरच आहे. पुन्हा आता आपल्याला आयोगाने आतापर्यंत महाराष्ट्राचं फक्त त्रिवार्धाचं वर्गीकरण विचारलं, पण राज्यसेवेला ते आर.एन. सिंग पर्यंत पोहोचले. तर महाराष्ट्रामध्ये जे दोन प्रामुख्याने येतात आपण कोप्पेन पण घेतलं, त्रिवार्ता पण घेतलं, त्याचा मॅप सुद्धा अशा पद्धतीने इन्क्लूड केलेला आहे हे लक्षात घ्यायचं. त्यामुळं फॅक्च्युअल डाटा घेतलाय सोबतच कन्सेप्च्युअल डाटा घेतलाय आणि या गोष्टी कव्हर होतील. याच दरम्यान तुम्हाला सांगतो की आता जो तामिनी घाटावरचा प्रश्न होता वात सन्मुख का वात विन्मुख हे ऑलरेडी आपण पुस्तकामध्ये त्याची हिंट दिलेली होती. आंबोलीचं कारण पुढचं देऊन ठेवलेलं आहे. आता तामिनी घाटावरचा प्रश्न आला, पुढचा प्रश्न येईल की आंबोलीलाच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस का पडतो, महाराष्ट्राची चेरापुंजी का म्हणतात, त्याचं कारण सुद्धा आपण तिथं दिलेलं आहे. तर हा कंटेंट आपल्याला इथं कव्हर करावा लागतो. ओके, आता पुढे बघू शकतो आपण इथं हे प्रमुख जलसिंचन प्रकल्प आहेत. जलसिंचन प्रकल्प दिलेत आणि त्याच्यासोबतच अगदी लेटेस्ट म्हणजे हे मार्च 2026 चा कंटेंट आहे की उरमोडी धरणाचं नाव छत्रपती अभयसिंह राजे भोसले जलाशय केलंय. त्यानंतर वैतरणाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जलाशय जे कुठंच नाहीत बघा. आता भाटघरचं येसाजी कंक, डिंबेचं हुतात्मा बाग घेऊन आता हे आहे तुम्हाला जे कुठंच भेटणार नाही. हा कंटेंट लेटेस्ट पद्धतीने अपडेट तर केलेलाच आहे. सोबतच जसा आता प्रश्न आला विभाग, आता 14 जूनला जो प्रश्न आला विभाग दिलता, प्रकल्प दिलता, नदी दिलती आणि जिल्हा दिलता. इथं नदी नव्हती फक्त, त्या अँगलनं आपण गोष्टी घेतल्यात इतकं डिटेलमध्ये. आता हे तुम्हाला 3च विभाग दिसतात, पुढच्या पानावरती अजून 3 विभाग आहेत. इतक्या सविस्तर पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. म्हणजे बघा ना, आता मी स्वतः पुस्तकाचं लेखन आणि संपादन केलंय. मी ज्या विश्वासानं तुमच्या समोर हा व्हिडिओ बनवतोय, कारण मला माहिती की हे केल्यानंतर तुम्हाला खूप महत्वाचा कंटेंट कव्हर होणार आहे आणि परीक्षेमध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्कांकडे आपण जाणार आहोत हे इथं आपण चांगल्या पद्धतीनं लक्षात घेऊ शकतो. ओके, त्यानंतर बघा आता हे अशा पद्धतीनं हे लक्षात असू द्या. ओके, आणि काय दिसतंय लेकरांनो, 12 जुलै 2026 ला जी गट कची तुमची मेन झाली त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला बघा तिथं वलेनकोंड इथपर्यंतच तुम्ही पोहोचलेला होता, त्याच्या पलीकडं ऑप्शन मध्ये आहेत आणि ही पुस्तकाची आपली खासियत आहे. पुढचे प्रश्न आपण तयार करतोय हे तुम्हाला कुठंही पाहायला मिळणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळं आपल्या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की आयोगाच्या PYQ अनुसरून आपण ते PYQ कव्हर तर करतोच, कंटेंट कव्हर करून पुढच्या प्रश्नांसाठी प्रिडिक्शन सुद्धा आपण इथं टाकतोय. संवर्धन क्षेत्र आहेत, रामसार स्थळ आहेत, अगदी जुलै 2026 अपडेट डाटानुसार. बघा आता जागा कमी पण त्या जागेमध्ये किती कल्पकतेनं मांडणी केली आहे. पश्चिम घाटाविषयी दिलेलं आहे. स्वतःचं राज्य फुलपाखरू जाहीर करणारं पहिलं राज्य, हा PYQ पण आपण कव्हर केलेला आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये कोणती वनं जास्त आढळतात, कमी आढळतात, हा डाटा आहे. त्यामुळे पेजेस कमी असली तरी डाटा कमी नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या. 152 पानामध्ये आपण जवळपास 250 ते 300 पानाचा डाटा बसवलेला आहे. ही वेगळी खासियत आहे, हे आपण इथं बघू शकतो. सोबतच बघा आता खनिज संपत्तीला लेअर 1 चा प्रश्न म्हणजे काय, खनिज आणि कोणत्या जिल्ह्यात सापडतात, आपण त्याच्या पुढे लेअर 2 चा प्रश्न कुठल्या खाणींमध्ये सापडतात आणि लेअर 3 त्याचा उपयोग काय असतो वगैरे. बघा या पद्धतीनं महाराष्ट्रातली सर्वात मोठी खाण वगैरे प्रत्येक गोष्ट आपण देतो. बॉक्साईट हे अल्युमिनियमचा धातू काय, ही सुद्धा गोष्टी इथं दिलेल्या आहेत. विथ ट्रिक्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गरजेच्या ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर केलेला आहे हे आपण इथं बघू शकतो. हा दर्जानुसारचा क्रम, इथं दिलेल्या ट्रिक्स तुम्हाला दिसतील हे लक्षात घ्या. अगदी आता रिसेंटचा जो प्रश्न आलता, मला वाटतं राज्यसेवेला आलता, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ नागपूर याची स्थापना, हे सुद्धा आपण कव्हर केलंय. प्रत्येक चॅप्टरमध्ये त्याचं एखादं महामंडळ, त्याची एखादी संस्था असेल तर ते आपण अगदी डिटेलमध्ये कव्हर केलेले. ही आपल्या पुस्तकाची खासियत आहे, हे आपण इथं व्यवस्थित बघू शकतो. त्यानंतर पुढे
हा, असेच आपण आता ह्या चॅप्टर नंतर लगेच हा खनिज संपत्ती चॅप्टर नंतर त्याची पीवायक्यू आहेत, असं प्रत्येक चॅप्टर नंतर त्याची पीवायक्यू आणि शेवटी त्याची अंतिम उत्तर तालिका जिथे हॅश केलाय ते सुद्धा दिले. आणि आता अगदी बघू शकता तुम्ही, गट व पूर्व परीक्षा 2026 मध्ये तुमचा 14 जूनला झालेला पेपर येतो, तिथं प्रश्न दिलेत. अगदी गट क पूर्व 2025 चे पेपर दिलेत. सगळे रिसेंटचे प्रश्न सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, हे लक्षात घ्या. कारण मी स्वतः माझ्या जॉग्राफीच्या बॅचचं टीचिंग करताना या पुस्तकाचा आणि पीवायक्यूचा संदर्भ घेऊनच टीचिंग करतो, हे लक्षात घ्या. त्यातून कंटेंट कव्हर होतो, ही आपली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढे आता बघा, वाहतूक आणि दळणवळणाचा आहे, किती सुंदर कव्हर केलाय. आता हे जे दिसतंय हे सगळं ऍज पर इकॉनॉमिक सर्व्हे बरं का. हा जो म्हणजे अगदी 6296.48 इकॉनॉमिक सर्व्हे 25-26 घेऊन मी तो डाटा टाकलेला आहे, इतकी महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, पहिली रेल्वे आहे, विजेवरची रेल्वे आहे, नॅरोगेज मार्ग इथं दिलेत, महत्वाची झोन्स दिलेले आहेत, लोकल विषयी माहिती दिलेली आहे, कोकण रेल्वे डिटेल दिलेली आहे जी कुठं नाहीये. अगदी रिसेंट अपडेट, महाराष्ट्रातले भारतातले रेल्वेचे विभाग 18 होते का 19 होते, 19वा कोणता, इतक्यापर्यंत आपण डिटेल दिलेला आहे. मोनोरेल खूप सुंदर मांडणी केली आहे, हे मला सांगण्याचा हेतू आहे. त्यामुळं अक्षर जोडणी करणाऱ्याचं कौतुक आहे माझ्यासोबतच. त्यानंतर बघा, आता हे पर्यटनामध्ये शैक्षणिक पर्यटनाचे टॉपिक प्रकार घेतलेत. त्यातलं मग तुमचं धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, विरंगुळ्याचं पर्यटन, शैक्षणिक पर्यटन. बघा बरं, हा प्रश्न आता आलता मागच्या वेळेला तुमचा 4 जानेवारी 2026 ला झालेली गट ब पूर्व 2025, त्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ असं विचारलं होतं. हे ऑलरेडी मी लेक्चरला सांगतच होतो, हे आपल्याकडे कंटेंट आहे, इतक्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. विद्यापीठ कुठे आहे, त्याची स्थापना 100 वर्ष झाली का, 25 वर्ष झाली का, इथपर्यंत आपण दिलेलं आहे. इतर विद्यापीठ दिलेत, अगदी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती इथपर्यंतचं अपडेशन आपण याच्यामध्ये केलेलं आहे, हे आता आपण इथं बघू शकतो. लोकसंख्या घेतलाय बघा, कमी पानामध्ये मॅक्सिमम कंटेंट द्यायचा प्रयत्न आहे. घटक कोणता बघा, कंपॅरिझन मुद्दाम दिले, कारण आयोगाने विचारतात. आता मी मला वाटतं विचारला होता त्यांनी, गट ब पूर्व 2025 ला प्रश्न विचारला होता, 2001 नुसार कुणाची घनता जास्त, बरोबर ना. तर त्यामुळं 2001 आणि 11 याचं कंपॅरिझन दिले. सेम आपण भारताच्या भूगोलाच्या पुस्तकात सुद्धा केलेलं आहे, ते आपण बघू शकतो. ओके, त्याचं कंपॅरिझन दिले. पहिले 5 शेवटचे 5 पण पीवायक्यूचं अनालिसिस करून काही महत्वाच्या टॉपिकमध्ये अगदी 10-12 पर्यंतचा कंटेंट आपण केलेला आहे. वाक्यांमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन कसं देता येईल ते सुद्धा बघितलंय. बघा, हा रिसेंटचा प्रश्न आता आलता आपल्याला गट ब पूर्व 2026च्या वेळेला, तर त्याची टक्केवारी ऑलरेडी आपल्याकडे होती, हे लक्षात घ्या. पीवायक्यूचा संदर्भ आणि ऍडिशन कसं केलंय बघा, हे 3 पहिले आहेत लोकसंख्या वाढीमध्ये कमी, पण त्याचा नकारात्मक निगेटिव्ह दर आहे, हे सुद्धा आपण तिथे ऍड केले. त्यामुळं कल्पकतेनं पुस्तकाची मांडणी केलेली आहे, हे पण आपण इथं व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. ओके, त्याचे पीवायक्यू तुम्हाला इथे दिसतील लगेच ऍड केलेले. तर या पद्धतीने या सगळ्याची रचना आहे. सो मला वाटतं की येणाऱ्या आगामी सर्व परीक्षांसाठी आपलं हे पुस्तक वन स्टॉप सोल्युशन असणार आहे, ध्यास प्रबोधिनी प्रकाशित. आणि मी स्वतः लेखन आणि संपादन केलेलं आपलं जिस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, ही मराठी आवृत्ती आता तुमच्यासाठी अवेलेबल झालेले. आणि हे पुस्तक आल्यानंतर अगदी 15-20 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जिस्ट ऑफ महाराष्ट्राची इंग्रजी आवृत्ती जी सेकंड एडिशन असणार आहे ती सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येतोय, हे लक्षात घ्या. आणि सोबतच माझं आपलं भारताचं भूगोलाचं पुस्तक ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याची इंग्रजी आवृत्ती काढण्याचा सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं मराठी माध्यमातून अभ्यास करणारी पोरं आणि इंग्रजी माध्यमातून अभ्यास करणारी पोरं त्यांना दर्जेदार साहित्य मिळावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, आणि त्यासाठी आपण पहिल्यापासून प्रयत्न करतोय. ध्यास प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हा सर्वांच्या भेटीला आता आलेलोच आहोत. त्यामुळे पुस्तकाचा वापर करतानाच तुम्हाला जर बॅचेस लावायचे असतील भूगोलाच्या, तर आपल्या सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. राज्यसेवेची तयारी करतायत त्या प्रत्येक मुलासाठी आपल्याकडे हिमालय ही राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा याच्या पूर्व परीक्षेसाठी डिटेल असणारी भूगोल आणि पर्यावरणाची बॅच आहे, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईन साठी स्पेशली कंबाईनची प्रिलिम्स आणि मेन्स, म्हणजे आता अगदी बघा तलाठीच्या जागा सुद्धा आयोगानं गट क मध्ये ऍड केलेल्या आहेत. त्याला पेपर 1 पेपर 2 म्हणजे प्री आणि मेन्स हे दोन्ही असणार आहे तुमचं. तर त्यासाठी संपूर्ण डिटेल कंटेंट कव्हर करणारी सह्याद्री आपली बेसिक फाउंडेशन बॅच आहे भूगोल आणि पर्यावरणाची. आणि सोबतच बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा आग्रह असतो की सर तुम्ही करंट सुद्धा घ्या, तर करंटसाठी आपण 1 इयरची व्हॅलिडिटी असणारी टोटल जवळपास 2.5 ते 3 वर्षांचा कंटेंट कव्हर करणारी करंट 365 ही सुद्धा बॅच आपल्या ध्यास प्रबोधिनी ऍप्लिकेशन वरती गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, त्याच्यावरती लॉन्च केलेली आहे. बाकी प्रत्येक परीक्षेच्या आधी रिव्हिजन बॅचेस सुद्धा तुम्हाला अवेलेबल असतील, पण इंटिग्रेटेड बॅचेस मध्ये या बॅचेस अवेलेबल आहे. सोबतच आपल्याकडे आपण मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा अवेलेबल केलेले आहेत. त्यावर तुम्ही अकॅडमीचा जो नंबर आहे 95 95 95 12 17
याच्यावरती संपर्क करू शकता. पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलचं नाव आहे प्रेमराज चव्हाण, या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. नसेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुस्तक कुठं असेल याची माहिती विचारू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुस्तक उपलब्ध आहे. तुम्ही जर पुण्याच्या बाहेर राहत असाल तर तिथल्या तुमच्या पुस्तक विक्रेत्याला सांगा की हे पुस्तक नक्की मागवा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा सजेस्ट करा. ध्यास प्रबोधिनी या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये तुमच्या सतत सोबत आहे आणि आपलं अंतिम ध्येय आहे फक्त पूर्व परीक्षा पास नाही व्हायची, फक्त मेन्सही पास नाही व्हायची, आयोगाच्या अंतिम यादीमध्ये तुमचं नाव झळकेपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी ध्यास प्रबोधिनी तुमच्या सोबत असणार आहे. सर्वांनी खूप छान अभ्यास करा. सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच.